नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शिवसाई रेसिडेन्सी पिंपळे गुरव पुणे या ठिकाणी आपण आलेले आहोत. प्रीती नितीन जाधव या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. पिंपळे गुरव हा परिसर आणि या परिसरात जाधव कुटुंब आपली वाट बघते. चला जाणून घेऊया त्यांच्या मनात नेमकं काय दडलं आहे आणि काही लपवलं आहे का तेही शोधण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्कार. या उखाणा. रंगात रंग नारंगी, वाद्यात वाद्य सारंगी, नितीनरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या प्रसंगी. काय सांगता हो. त्या ओळख करून सगळ्यांनी. हा माझा मुलगा श्रेयांश. हॅलो. हे मिस्टर. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. वडील तिकडे. नमस्कार मामा. हा भाऊ माझा. हॅलो. ही बहिणी. हो. ही नणंद. नमस्कार. या जाऊबाई. नमस्कार. ह्या दुसऱ्या सासूबाई. हो. ते सासरे. नमस्कार. ते दीर. त्या मामी. नमस्कार. या नंडेच्या सासूबाई. हो हो. आणि हे माझे नंडेचे मिस्टर. भाऊजी. नमस्कार. नमस्कार. तिकडे मागे आहे त्याचे मित्र. हो हो. विक्रम आणि माझी मैत्रीण क्षमा. हॅलो. आणि त्यांचे सगळे कुटुंबातले आले. हो हो हो. त्यांची आई, विक्रमची आई. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली. सगळे अगदी फेटे बांधून रुबाबदार दिसत आहेत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 तुमचं कुठलं बालपण? पुण्यातलंच आहे. सांगवी इथे जवळच आहे. इथं आणि शाळा? दापोडी इथली शाळा ब्लॉसमिंग म्हणून शाळा आहे. तुमचं बालपण? मी चिपळूणची आहे. 2 भाऊ आहेत मला. एक मोठा आहे माझ्यापेक्षा, एक छोटा आहे. आई बाबा काय करायचे? वडिलांचं भांड्याचं दुकान आहे. भांडण्याचं? भांड्यांचं. काय गोड हसल्यात वडील. तुमची ओळख कुठे झाली? मी 12वी नंतर ॲक्च्युली CA करायसाठी पुण्यात आले. मी पेइंग गेस्ट म्हणून राहत होते कुठे? नवी पेठेमध्ये. मग काय झालं? मग काही नाही, मी CA करत होते. CA फाउंडेशन झालं. मग CA इंटर्न नंतर आम्हाला आर्टिकलशिप असते. CAच्या ऑफिसमध्ये काम करायचं. फर्ममध्ये मी आर्टिकलशिपसाठी जॉईन झाले होते. तिथेच यांची पण आर्टिकलशिप होती. तिथेच गेला? दुसरं कुठे जागा नाही मिळाली तुम्हाला? कोइन्सिडन्स. ते वडिलांचे मित्र होते त्यामुळे मीही तिथे गेलो आणि ती आधी तिथे होती. म्हणजे मग काय झालं? मग ओळख झाली. आम्ही ऑडिटला बऱ्याच वेळा एकत्र जायचो. म्हणजे जवळजवळ 1.5-2 वर्ष आम्ही ऑडिट बरेच एकत्र केले, बऱ्याच कॉलेजेसचे. आणि त्यामुळे बाहेरच असायचो आणि म्हणजे एकत्र बराच वेळ घालवल्यानंतर असं वाटलं की आपण आपल्या घरचं ऑडिट करायला पाहिजे असं. हो हो. काय झालं? काय माझ्या घरनं पाठवताना एकच अट होती, खरं तर लव्ह मॅरेज करायचं नाही. असं चिपळूणमधून या अटीवर तुम्हाला पाठवलं होतं? चिपळूणवरून असं नाही, लहानपणापासूनच मनावर हे बिंबवलेलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा लव्ह मॅरेज करायचं नाही. आणि त्यांच्या आईवडिलांचं यांच्या लव्ह घरात मॅरेज आहे. हां? माझ्या आई वडिलांचं इंटरकास्ट लव्ह मॅरेज आहे. पण त्यांनी ठरवून दिलेलं की बा तुम्ही करायचं. हां, आम्ही करायचं केलं नाही. आता बस. आणि ह्यांच्या घरी पण हा सगळ्यात शांत एकदम, म्हणजे छे नितीन लव्ह मॅरेज करणार नाही अशा कॅटेगरीमध्ये. आमच्या घरी प्रीती चुकून सुद्धा लव्ह मॅरेज करणार नाही अशा कॅटेगरीमध्ये. काही नाही, म्हणजे असं मी स्वतःच्या मनाला बांधून ठेवलं होतं की आपल्याला हे करायचं नाहीये, शक्य होणार नाही, आपल्या आई म्हणजे घरात मान्य होणार नाही. त्यामुळे ह्याला जरी वाटत असेल किंवा काय तरी कोणाला वाटत असेल ते नंतर. पण आता तुम्ही विषय काढलाच आहे तर सांगा, कोणाला खरं आधी पहिल्यांदा वाटलं? मीच आधी विचारलं होतं काय की आपण काय म्हणजे पुढं आहे फ्रेंडशिपच्या पुढं जायचं का काय. म्हणजे नाही, मला नाही लग्न करायचं आहे. का हो? कारण की मला आई वडिलांनी सांगितलं तिथेच लग्न करायचं आहे. मग काय झालं? एवढं आई वडिलांनी सांगितलं होतं तरी का केलं तुम्ही असं? नाही, मग हा म्हटला की तसं असेल तर मग आपल्याला फ्रेंडशिप वगैरे काही करता येणार नाही, मला असं तू नॉर्मल बोलता येणार नाही. माझ्या फॉर्म्युला आहे का हो तुमचा? माझ्या मनात हा विचार एकदा येऊन गेलाय. त्यामुळे मग काहीच नाही, मग आता संबंध तोडून टाकायचे, तू मला भेटायचं नाही, मी तुला भेटणार नाही वगैरे. तर ते त्यालाही शक्य झालं नाही, मलाही शक्य झालं नाही पुढे. त्यामुळे म्हणजे कळलं की नाही, आपली इन्व्हॉल्वमेंट आहे. कोणाची जास्त होती? त्याचीच. त्यांची होती तर तुम्ही काय केलं?
म्हणजे माझी पण होती, जास्त म्हटलं म्हणून म्हटलं त्याची. जास्त त्यांची. आणि मग पुढे सुरुवात कशी झाली मग? सुरुवात म्हणजे असं काहीतरी निमित्त म्हणाल तर तसं एकदा मी ऑडिटला गेलो होतो तेव्हा 2005मध्ये मोठा पूर आला होता, मला वाटतं 26 जुलैला. हो हो. तर अडकलो. मग म्हणजे सगळ्यांनी असं एकेकाला कोणीतरी बरोबर घेऊन जायचं असं ठरलं. आम्ही दोघं होतो. तर ह्याचं घर ॲक्च्युली इथे होतं सांगवीत, त्यामुळे यायला मार्ग होता. पण मला पुण्यात सोडायचं म्हणल्यानंतर म्हणजे त्यांनी ती जबाबदारीच घेतली स्वतःवर, असं की नाही म्हणजे काही सगळीकडचे रस्ते पूल बंद होते तरी पण मग त्यांनी कुठून कुठून वेगवेगळे मार्ग ट्राय करून मला घरी सुखरूप सोडला आणि मगच तो आला पुन्हा घरी. मग तेव्हा मला असं वाटलं की आपली म्हणजे काळजी घेणारं किंवा एवढी पुरात नाही हा जर माणूस आपल्याला वाचवू शकत असेल. जबाबदारीने आपल्याला म्हणजे पुढे आयुष्यभर साथ देणारा हा माणूस आहे असं वाटलं. पण त्यानंतर मग माझी ॲक्च्युली एक्झाम नंतर लीव असते तसं मग मी घरी गेले. मग घरच्यांचं लग्नासाठीचं स्थळं बघणं, प्रेशर वगैरे ते सुरू झालं. मग ॲक्च्युली एक स्थळ पण आलं होतं. त्यानंतर आम्ही म्हणजे मी वडिलांना म्हणजे घरी आईला सांगितलं होतं की असं असा माझ्या ऑफिसमधला एक मुलगा आहे, तर तुम्ही तोही बघा. म्हणजे तुम्ही म्हणताय ते स्थळ मी बघते, मी म्हणते ते तुम्ही बघा, आपण तो पुण्याचंच आहे, तुम्ही ते सकाळी बघू हे संध्याकाळी बघू असं सांगून मी त्यांना पाहिलं. पण ते जसं मी म्हटलं तसं की त्यांच्या मनातच होतं पहिल्यापासून की आपल्या मुलीने असं लव्ह मॅरेज नाही करायचं. हां. मग नाही ते स्थळच नाही बघितलं त्यांनी, ह्यांना नाही भेटले. मग त्या दिवशी हे आहे स्वारगेटला जाताना आम्हाला भेटायला आले त्यांचे घरचे सगळे रात्री गाडीवर आमच्या. हा त्याचा मित्र आहे विक्रम, ही माझी मैत्रीण आहे शमा. ह्या दोघांचा मोठा रोल आहे आमच्या प्रेम प्रकरणामध्ये. तुम्ही त्या दिवशी भेटला का यांना? भेटलो, सांगितलं असं असं आहे. कोणाला भेटलात तुम्ही? वडील होते, वडील आणि मी आलो होतो ना. तर मग हे गाडीवर आम्हाला रात्री स्वारगेटला सगळे फॅमिली घेऊन भेटायला आले, मम्मी पप्पा म्हणजे सासरे आणि हे आणि संदीप भाऊजी. मग त्या दिवशी काय रिॲक्शन होती? नाही, बाबा म्हणले आता तिला सोडणारच नाही मी पुण्यात, विसरून जा तुम्ही, आता ती येणारच नाही परत पुण्यात, म्हणून नाही होणार, हे काही शक्य नाही आहे. आणि मग तिकडे घेऊन गेले. मग मी महिनाभर वगैरे राहिले. मग मी म्हटलं त्यांना की ठीक आहे, तुम्हाला माझं त्याच्याशी लग्न नाही करून द्यायचं तर नका करून देऊ, मी लग्नच नाही करत कुणाशी, पण मला शिक्षण तरी घेऊ दे. माझं शिक्षण अर्धवट राहिलं, मी LLB पण करायला घेतलं होतं, तर मी LLBचं वर्ष आहे माझं पूर्ण करते, मी जाते तिकडे. मग भावांचा तर विरोध होता की इथे तिकडे जाऊन ही लग्नच करणार आहे. पण वडिलांना काय माहिती तेव्हा असं वाटलं की आपण मुलीवर विश्वास ठेवावा, म्हणून त्यांनी परत एकदा मला संधी दिली आणि पुण्यात पाठवलं. पण पाठवल्या ह्यांनी पकडलं लगेच. हा म्हणला की नाही. तुम्ही काय ST स्टँडवर? वडील ST मध्ये होते ना. वडील ST त्यामुळे चिपळुणातून येणारी ST आली, यांनी CCTVत लावून ठेवला होता. मग काही नाही. हा म्हटला की काही नाही, तू तिकडे गेलीस परत की ते तुझ्या लग्नाची हे करतील घाई, मग ते आपण रजिस्टर लग्न करून ठेवूया. माझी काही तशी मानसिक तयारी नव्हती ॲक्च्युली की आईवडिलांना न सांगता किंवा असं रजिस्टर लग्न करायचं किंवा काय. पण काही इन्सिडेन्सेस तेव्हा असे घडले की म्हणजे ते म्हणतात ती एक वेळ असते, तेव्हा आपल्याला तो निर्णय कसा होतो काय होतो माहीत नसतं. असा तो झाला. आईवडिलांना मी फोन केला की असं असं मग मला करायचं आहे लग्न. तर आईवडील मला म्हणाले ॲक्च्युली की तू इकडे ये, आम्ही तुझं लग्न लावून देतो, तुला अगदीच तसंच करायचं असेल तर. पण नंतर मग सासू सासरे वगैरे सगळे म्हणले नाही, आम्ही नाही सोडणार. आता त्यांच्या मनात राग आहे, भाऊ आहेत तरुण, त्यांनी काय केलं तुम्हाला तर तिकडे गेला. सैराट झाला नव्हता. आता त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी होकार दिला? हो. कधी? पहिले 2 वर्ष वगैरे भाऊ बोलत नव्हते माझे, पण वडील आई लगेचच आले होते. ते रजिस्टर लग्न केलं, त्यांनी पूजा केली, केलं सगळं माझ्या भावानी फक्त. आणि त्यांचा काही मुळात विरोध नव्हता. तुमच्या घरून तर पूर्ण होकार होता ना? हो, होकार होता. मग त्यांचं कसं काही विरोध नव्हता की ठीक आहे असं काही करणार. आता किती वर्ष झाली लग्नाला? 12 वर्ष. एक तप पूर्ण झालं, हो की नाही? आज तरी सेटल व्हायला हरकत. मला वाटलं आता अज्ञातवासात जाता. याच नोटवर आता तुमच्यासाठी एक आव्हान आहे. घरात आम्ही काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्यात. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला त्या चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत पोहोचायचं आहे. आणि त्यासाठी वेळ आहे 1 मिनिटाची. घरातले सगळे मदत करू शकतात, पण आव्हान तुमच्यासाठी. हां, तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आलं धुपाटणं. वेळ सुरू झाली. लवकर सांगा. यादव का कारवा? 40 सेकंद होत आलेली आहे. मानाची पालखी.
हे देऊ नका कोणी, त्यांना येऊ द्या, त्यांना रस्ता करून द्या. 10 माझी माय सरस्वती. 8 7 6 5 4 2 1 वेळ. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली वहिनी, अभिनंदन. थँक्यू. आणि तुमच्या घरात चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आली, अभिनंदन. त्यांच्याशी असलेलं नातं सांगायचं आणि या दोघांबद्दल जर काय बोलायचं असेल तर बोलायचं. त्यांची मामी लागते. दोघेही स्वभावाने फार चांगले आहेत आणि आम्ही ट्रिप वगैरे एन्जॉय करतो एकत्र. बरं, द्या. मी नितीनची बहीण आहे आणि ही माझी भाऊजे आहे. बरं. दोघंही स्वभावाने चांगले आहेत आणि शांत आहेत. मी नितीनची वहिनी मोठी. दोघेही खूप छान आहेत आणि सगळ्या कार्यक्रमात वगैरे भाग घ्यायला त्यांना सगळ्यांना खूप आवडतं. बरं. मी प्रीतीची सासूबाई आहे, नितीनची चुलती. ती खूप प्रेमळ मायाळू आहे, सगळ्यांना मान देते, घरात व्यवस्थित सगळं सांभाळते, सर्व्हिस पण व्यवस्थित करते. तर आई बाबांकडे द्या. चांगली आहे माझी सून, एक नंबर आहे. 1 नंबर आहे. हा, शोधून मिळणार नाही अशी सून आहे, छानच आहे. बरं. सुनबाईबद्दल बोलायची काही गरजच नाही. सगळंच एकदम फर्स्ट क्लास पैकी चाललेलं आहे. ती एवढी ॲक्टिव्ह आहे की आज ती बँकेत चीफ मॅनेजर आहे, जनरल मॅनेजर होण्याची तयारीत आहे आता. होणार. शुभेच्छा. तथास्तु. द्या. सुरुवातीला थोडा माझा विरोध होताच, म्हणजे आईवडील असले की तो तसा असतोच. बरोबर. पण नंतर समजलं की असा माणूस आपल्याला नाही मिळत. बरं झालं की नाही चांगलं. पुण्याला आली मुलगी, हो की नाही. मला तुम्हाला विचारायचं आहे, सगळेजण इतकं कौतुक करतायत, तुमच्याबद्दल चांगलं बोलतायत, कसं वाटतंय तुम्हाला आज? ही जबाबदारी होती ना खरं त्यावेळेस? हो, खूपच छान. आणि जबाबदारी जास्त होती कारण की आधी लग्न करताना काहीच नव्हतं आणि त्याच्यानंतर सगळं डेव्हलप करणं आणि सगळ्यांचे चांगले संबंध राखणं ही एक जबाबदारी होतीच. म्हणजे आणि प्रूव्ह करणं की म्हणजे तुम्ही चुकीचे असं नाही, पण ठीक आहे, जे तिने केलंय ते तिचा निर्णय हा चांगला होता हे प्रूव्ह करायची जबाबदारी माझ्यावर होती. नाही, सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या बोलण्यातलं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे. दोघांनी मिळून हा खरं तर निर्णय घेतला होता आणि अशा वेळेला मुलीने घेतलेला निर्णय आयुष्यात खोटा ठरू नये यासाठी मुलाने जबाबदारीनं वागून तिचा निर्णय कसा बरोबर होता यासाठी प्रयत्नशील राहणं ही सगळ्यात मोठी यातली गोष्ट आहे. आणि ते जिथे जिथे झालेलं आहे ना तिथे तिथे सक्सेस आपल्याला दिसतो. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्हा दोघांना शुभेच्छा. पण शुभेच्छांबरोबर हे जे इतकं बोलले ना, आता एक ती उशी आहे, ती गाणं सुरू झाल्यावर ना इथे या सगळ्यामध्ये फिरणार आहे आणि गाणं थांबेल तेव्हा ज्यांच्याकडे उशी थांबणार त्यांना एक आव्हान मिळणार. ते आव्हान त्यांनी पूर्ण केलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. कुटुंब तुम्हाला किती बक्षीस मिळवून देतं ते आता मला बघायचं आहे. चला, त्यासाठी हे गाणं. टेबलवरील 2 रेषांमध्ये गाडी थांबवायची आहे. 10 संधी, 5 ही गुणसंख्या झाली तर यांना बक्षीस. बघूया आता काय होणार. सुरू. 1 0 2 0 3 0 नाही 5 0 1 6 1 अरे 8 1 9 1 अशा तऱ्हेने पहिलं बक्षीस गेलं. म्युझिक. हां, सायली. काय छान खेळ आहे तो हा. मराठी गाण्यावर नाच करणे. म्युझिक. हा
त्या कुठे असतात? चिपळूणला. चिपळूण. ती भावाची बायको आहे माझी. हो का? वहिनी. त्या फक्त उभ्या उभ्यात नसतात का? त्या तशा सदाशिव पेठेतल्या आहेत. हो का? चिपळूणचा कसबा स्पेशल डान्स आज आम्हाला बघायला मिळाला. फक्त एवढाच डान्स होता. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. म्युझिक. या लोहचुंबकाच्या सहाय्याने लोखंडी खिळे उचलायचे. एका वेळी एकच खिळा उचलला गेला पाहिजे. 30 सेकंदाची वेळ आणि 10 खिळे गोळा करायचे. चला, तुमची वेळ सुरू झाली. 30 सेकंदामध्ये 10 खिळे गोळा करायचे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. बस. हो थांबा, हो, वेळ संपली आहे. किती झालेत? 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. झी मराठीकडून भेटलं. आरोप आलेत तुमच्यावर. हे वाटतात तसे नाही आहेत, कळलं? कुठले कुठले आरोप आहेत बघू. झालं तिचं LLB 2 वर्ष. आपण हं? LLB केले 2 वर्ष. गाडी खूप जोरात चालवता, मान्य? कृपया आमची विनंती, गाडी हळू चालवा. फोन कधीही तुम्ही लवकर उचलत नाही. ऑफिसमध्ये असते ना, मग लँडलाईनवर सुरू असतं किंवा कोणीतरी समोर बसलेलं असतं. मग घरचा फोन आलाय तर त्याच्यावर बोलता येणार नाही माहिती असतं, म्हणून मग उचलतच. मुलांवर खूप ओरडता. एकच मुलगा आहे. सगळं त्यालाच ऐकून. एका दिवसाच्या ट्रिपला जायचं असेल ना, तरी सुद्धा साधारण एसटीचं कॅरियर भरेल इतकं सामान. खरंय, मान्य? मान्य. एका दिवसासाठी एवढं काय घेऊ? वॉर्डरोब वगैरे ढकलत नाही का? काय करता काय? सामान खूप घेते मी. हो, तुम्ही गेट टुगेदर शक्यतो कसं टाळता येईल याचा प्रयत्न करता. गेट टुगेदर करत नाही. नाही, हां, करते. उलट मला नातेवाईकांना बोलवून म्हणजे घरी करायचं किंवा सेलिब्रेट करायचं सगळंच आवडतं. पण तुम्ही करत नाही का फार? करते ना. मग आरोप केलाय, लिखित आरोप आहे, वाचायचंय तुम्हाला? त्यांना ते उलट म्हणायचं असेल. काय? तुम्ही त्यांना सांगितलं असेल की नाही कंप्लेंटच करायचं. मी आल्यापासून एक वाक्य आहे यांच्यापैकी कोणाशी बोललो नाही. बरं, आता मला सांगा, हे सगळे आरोप झालेले आहेत, काय म्हणणं आहे या आरोपांबद्दल? काही नाही, गंभीर नाही आहे कुठला, त्यामुळे एवढं काय नाही. नॉन कॉग्निझेबल. एक जर बदल करायचा असेल स्वतःमध्ये तर कुठला करा? 2 व्हीलर हळू चालवीन जर. अरे वा, सगळ्याच गाड्या. सगळ्याच 4 गाड्या. व्हीलर अजून 4 हळूच व्हीलर चालवते, चालवते. पण 2 व्हीलर जरा फास्ट चालवते. बरं, मला सांगा, आज क्षमा मागायची तर कोणाची? आई वडिलांची, भावंडांची माझ्या, की त्यांनी मला इतक्या विश्वासाने पाठवलं होतं पुण्यात आणि एकच त्यांचं मागणं होतं की फक्त आम्ही सांगू त्या मुलाशी लग्न कर. पण आता म्हणजे सायमल्टेनियसली त्यांना मला हे सांगायचं की मी त्यांचं म्हणणं मनात ठेवलंच होतं कायमच, पण हा मुलगा मला खरंच वाटलं की मला आयुष्यभर चांगली साथ देऊ शकेल, म्हणून मी त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होते. पण आज त्यांची क्षमा मागते की असं लग्न केलं. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? दोन्ही माझ्या आईवडिलांची, त्यांच्या आईवडिलांची, की आम्ही असं पद्धतीने काही माझ्याही आईवडिलांच्या अपेक्षा होत्या की काही एक प्रकारचे लग्न करायचं. आम्हाला लग्न त्यावेळेस खूप मोठं नाही करता आलं. ती जी वेळ होती ती चुकली मी त्यावेळेस, आणि कदाचित त्यांचं हे झालं असेल, पण नंतर हे व्यवस्थित झाल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. फक्त पण क्षमा मागितली माझ्या आणि त्यांच्याही आईवडिलांची. पण तुम्हाला गंमत सांगू का, आता मी तुमच्या घरात आलो की नाही, सगळेजण इतके दाटीवाटीने जमलेले आहेत, सगळे फेटे वगैरे असे बांधून आहेत. आज जणू काही तुमच्या लग्नानिमित्तच आम्ही जमलोय असं वाटायला लागलं. मी तसंच वाटतंय की रिसेप्शनला तुम्ही दोघे बसलाय. खूप छान. आणि असेच हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांचा आदर करत राहा, या प्रार्थनेबरोबरच आता क्षण आलाय तो रिसेप्शनचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू. धन्यवाद. झी मराठीचे आभार आणि तुमचेही आभार. थँक्यू. आणि वैनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.